नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपण बदामीवरनं हम्पीला आलो. तर हा सेम दिवस आहे, पण हा व्लॉग नंबर 3 आहे, म्हणजे वेगळा व्लॉग आहे. आणि हे मागची असे खडकाळ डोंगर वगैरे तुम्हाला बघून समजलंच असेल की आपण हम्पीमध्ये पोचलो आहे. ॲक्च्युली ही जी पूर्ण पर्वतरांग दिसते ना तुम्हाला, ही अंजनेरी हिल्सचे, म्हणजे आपले बजरंगबली त्यांचे जन्मस्थान आहे ना, ते पण टेम्पल इकडेच आहे मागे. तर आपण तिकडे जाणार आहोत आता. म्हणजे आणि दुसरं म्हणजे आपण आज पुन्हा नॉर्थ साईड एक्सप्लोअर करणार आहोत. नॉर्थ साईडमध्ये अंजनेरी हिल्स आहे, अजून ते क्लिफ जंपिंग आहे, कोरॅकल राईड आहे, हे सगळं आपण आज करणार आहोत. आणि मेन हम्पी आहे ना, हम्पी ती त्या साईडला आहे. त्या साईडला तुम्हाला डोंगर दिसत आहेत ना, इकडे एक नदी आहे आणि त्या नदीच्या त्या साईडलाच ते सगळं आहे. विरूपाक्ष टेम्पल वगैरे, तो रथ वगैरे, बाकी ते सगळं आपण थोड्या वेळाने तिकडे जाऊन एक्सप्लोअर करणार आहोत. आणि हे जे तुम्ही बघता हे टेरेस, हे आमचा होमस्टे आहे. आम्ही रूम घेतली आहे ती, तर या तुम्हाला रूम पण दाखवतो आमची. ହେଲା ही आमची रूम आहे छोटीशी. एका घरामध्येच आम्ही होमस्टे घेतला आहे, एकदम नॉर्मल आहे. सिद्धेश पसरला आहे इथे आणि आमचं सामान पण पसरलेलं आहे. आणि हे वॉशरूम आहे. ठीक आहे, वॉशरूम पण चांगलं आहे, AC पण आहे. ठीक आहे, चला आता जाऊ आपण डायरेक्ट बाहेर सगळं एक्सप्लोअर करायला. मित्रांनो, ही जी गुफा बघताय ना तुम्ही, ही आहे वालीची गुफा. या आतमध्ये वालीची गुफा. वाली आणि त्या राक्षसाचं युद्ध झालं होतं ना, ते ह्या गुफेत झालं होतं. आणि नंतर या गुफेतून रक्त बाहेर आलं आणि वालीच्या भावाला म्हणजे सुग्रीवला असं वाटलं की आपला भाऊ मारला गेला. आणि त्याच्यानंतर त्यांनी किष्किंधाचा राज्यकारभार चालवायला घेतला होता. आणि मग त्याच्यानंतर वाली वापस आला आणि नंतर मग त्या दोघांमध्ये जे युद्ध झालं होतं ना, हेच ते कारण आहे. आणि ह्याच पर्वतावर त्या राक्षसाचा आणि वालीचं युद्ध झालं होतं ते. आणि गुफेतून रक्त आल्यामुळे सुग्रीवला असं वाटलं, इथून गुफा बाहेर निघते, सुग्रीवला असं वाटलं की आपला भाऊ या युद्धात मारला गेला.
मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे जे मंदिर बघताय हे आहे अंजनाद्री पर्वतावरचं श्री हनुमान यांचं जन्मस्थान. आणि हनुमानाला त्यांच्या आईचं नाव अंजना ह्याच्यावरनं अंजनेय या नावाने ओळखलं जातं. त्यामुळे या पर्वताला नाव अंजनाद्री असं नाव पडलं. मित्रांनो, आता आपण आलो आहे पंपा सरोवरला. तुम्ही मागे बघू शकता तिथे ही पंपा सरोवर आहे. आणि ना ही तीच जागा आहे जिथे प्रभू श्रीराम आणि शबरी यांची भेट झाली होती. शबरी यांनी प्रभू श्रीरामला बोर खायला दिले होते. आणि मग नंतर हीच ती जागा जिथे शबरी मातेने त्यांना सजेस्ट केलं की तुम्ही सीतेला शोधायला जाताय ना, तर तुम्ही आधी सुग्रीवला भेटा. आणि मग ते इथून सुग्रीवला भेटायला गेले होते प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण. आणि तुम्ही इकडे बघाल ना या साईडला इकडे हे एक लक्ष्मी मंदिर आहे आणि इकडे मागे गुफा आहे. पण आधी आपण लक्ष्मी मंदिरात जाऊन येऊ. तर चालू आहे की नाही ते माहीत नाही, कारण आम्ही खूप लेट आलो आहे, अंधार झाला आहे. आणि तेव्हा बोलत होते की या सरोवरमध्ये ना कमळाची फुलं वगैरे होती आणि ना सुगंध यायचा खूप चांगला याच्यातून, या सरोवरमधून. पण आता नाही, तशी क्लीन आहे थोडी, पण कमळ वगैरे आणि सुगंध वगैरे आता नाही येते. हाय, मंदिर ओपन आहे. आता तिकडे जाऊया आपण. तिकडे शबरी मातेची गुफा आहे जिथे शबरी मातेने प्रभू श्रीरामला बोर खायला दिले होते. चला आता तिकडे जाऊया. तर मित्रांनो, हे बघा, हा मंडप बघताय ना तुम्ही, हा आहे शबरी मातेची गुफा ही ॲक्च्युली. बघा लेफ्ट साईडला गुफा आहे, या दाखवतो. तुझा पण मोबाईल ते टॉर्च लावायला. हे बघा, ही शबरी मातेची गुफा आहे. इकडे शंकराचे पिंड आणि त्याच्यावरती पादुका आहे. आणि ना ही आतमध्ये ना भरपूर आतमध्ये आणि खोल पण येते. आम्ही गेलो होतो पण ना जास्त पुढे नाही गेलो आम्ही, कारण ना तिकडे खोल वाटत होते. बघा, इकडनं पण दिसेल, अंदाज आहे तुम्हाला. थोडा पुढे इकडे सनला सगळ्या लोकांनी घाण करून ठेवले. हे बघा, बंद केला, बस बोललो. तर ही ती गुफा आहे जिथे श्रीराम आणि याच्या वर छावा वाटतं रे. लागली आणि आम्हाला ते घ्यायला नेलेली, म्हणजे ट्रेनिंग देत होती कमांडन्सीला गेटवर.
मित्रांनो हे बघा, हे आहे विठ्ठल मंदिर आणि जे आपलं पंढरपूरचं विठ्ठलाचं मंदिर आहे आणि हे जे विठ्ठलाचं मंदिर आहे या दोन्ही मंदिरांना महत्त्व सेम आहे. कारण जेव्हा पंढरपुरात मुघलांनी हमला केला होता तेव्हा पंढरपूरची जी आपली विठ्ठलाची मूर्ती आहे ती हे बघा ह्याच गाभाऱ्यात आणून इथे काही वर्ष ठेवली होती. तर या तो गाभारा बघूया. ओके. रुक्मिणीची तोडून टाकली. काय अंधारच आहे. हे बघा इथे विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती होती. कारण ही आहे प्रदक्षिणा घालायची जागा आणि हे आहे ना हा गाभारा आहे विठ्ठल मंदिराचा. नक्षीकाम तुम्हाला काळोखात दिसणार नाही पण याच्यावरनं भरपूर बारीक बारीक नक्षीकाम केलेलं आहे. मित्रांनो तुम्ही प्रत्येक पिलर बघाल नाही बघा इथे श्रीकृष्ण आहे, वरती श्रीराम आहे. प्रत्येक पिलरवरती ना एक एक स्टोरी आहे प्रत्येक. आणि इकडे या, हे बघा इकडे पण आहे बघा, हे श्रीराम आहेत, हे लक्ष्मण आहेत, हे हनुमानजी आहेत. वरती बघा श्रीराम बसलेत, लक्ष्मणजी बसले उभे आहेत आणि ही जे पुढे 3 माणसं आहेत ही वानर सेना आहे. जेव्हा श्रीराम वानर सेनेला भेटले होते ना तेव्हाचं हे इथे कोरलेलं आहे. हे बघा इथे पण आहे बघा, इकडे पण आहे. इथे वरती श्रीकृष्ण आहे विठ्ठलाच्या रूपात. हे बघा इकडे आहे. प्रत्येक दगडावरती काय ना काय आहे. इथे पण आहे. म्हणजे हा आणि हा सभामंडप आहे ना हा तेव्हाच्या काळाचा आहे, म्हणजे विजयनगर एम्पायर. आणि हम्पी म्हणजे ना त्या काळाचा सगळ्यात श्रीमंत शहर होतं. सोने चांदी हिरे या सगळ्यांनी नटलेला होता. पण जेव्हा याच्यावरती आक्रमणं झाली तेव्हा साऊथच्या जेवढा हे होत्या मुस्लिम शाही होत्या सगळ्या, त्यांनी सगळ्यांनी येऊन एकत्र ठरवलं की या हम्पीवरती आपण एकत्र हमला करायचा. कारण एकट्याने हमला केला तर विजयनगरला हरवणं सोपं नाही आहे. त्यामुळे त्या सगळ्यांनी एकत्र मिळून हमला केला आणि याच्यावरती विजय मिळवला. आणि नंतर त्यांनी इथे सगळी नासधूस केली, सगळे लूटमार केली आणि नंतर ह्याच्यावरती नुसत्या तोफांची आक्रमणं करत नाहीत आली. आणि हा जो एम्पायर आहे म्हणजे पूर्ण हम्पी हे जवळजवळ 1.5 महिने जळत होतं. आणि 1.5 महिने जळून सुद्धा हे एवढ्या चांगल्या अवस्थेत आहे. म्हणजे तेव्हा हे केवढं सुंदर असेल तेवढी विचार करा तुम्ही. मित्रांनो हे बघा हे QR दिसत आहेत ना हे ॲक्च्युली आहेत ह्याचे जे आपण वाजवल्यावर साऊंड येतो ना त्याचे येते. आणि हाच तो मंडप आहे ज्याला म्युझिकल पिलर्स आहेत सॉरी. तर आता आतमध्ये जायला अलाउड नाही आहे कारण लोकांनी ना आतमध्ये कंडिशन खराब करून ठेवले. कारण त्या गार्ड आम्हाला बोलला की लोकांनी पूर्ण घाण करून ठेवले त्यामुळे त्यांनी हे बंद करून ठेवलं आहे. आणि ना तुम्ही बघाल ना प्रत्येक QR वरती एक लिहिलं आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की प्रत्येक पिलरचा साऊंड ना वेगवेगळा आहे. त्यामुळे त्यांनी असे प्रत्येक पिलरच्या इथे ना वेगवेगळे स्कॅनर ठेवलेत. हे बघा स्कॅन करून दाखवतो. हे बघा हा आवाज तुम्ही ऐकताय ना ह्या पिलरचा आवाज आहे. आता नेक्स्ट पिलरला या. डमरू हा पिलरचा आवाज ऐकता तुम्ही आता. तर असे प्रत्येक पिलरला त्यांनी केलेलं आहे. बघा इथे बंदी करून ठेवले. आणि तुम्ही ते हे बघताय ना हे या साईडला हे ना पूर्ण होतं एका टायमाला. पण ते आक्रमणं झाली ना तेव्हापासून ते सगळं असं तुटलं गेलं आणि आता तर पूर्ण ते भग्न अवस्थेतच आहे.
पूर्ण दगडाचं बांधकाम आहे पूर्ण. आणि हे जे आहे हे मेन विठ्ठल मंदिर आहे. इथलीच मूर्ती आपल्या पंढरपूरच्या आपल्या मंदिरात आहे पण. आणि म्हणून त्याला बोललं जातं कानडा राजा पंढरीचा. मित्रांनो, हा आहे दगडी पूल जो हम्पी आणि आनेगुंडी या 2 गावांना जोडायचा. आणि ही आहे सुग्रीव गुफा. इथे सुग्रीवने आपला भाऊ वालीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आश्रय घेतला होता. आणि याच गुफेत प्रभू श्रीराम आणि सुग्रीव यांचा करार झाला होता. चल 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 लवकर ये. ओंकार ये, आपण तिघच जाऊया. या कडक. बैलेंस बनाए रखना, बैलेंस. बस काढशील की मी काढू दे. ऐसा चक्री बनाव ना. ओंकारला चक्री पाहिजे, चक्री. ऐसा घुमाओ, ऐसा काय पाहिजे तुला? ऐसा चक्री बनाव ना इधर. हमें मुंबई में. हाँ, ये सारे पत्थर है ना सर. हाँ. बीच में. अच्छा, हाँ म्हणजे बरोबर आहे. ते तिथे आहे मध्ये. उतरव आम्हाला तिथे. गार आहे रे पाणी. तिथेच उतरव त्याला पण. गार आहे पाणी गार आहे. ओके, कोटेश्वरचं. वो कोटिलिंग ना, कोटिलिंग. अभी लोग रख दिया नाम सर कोटिलिंगेश्वर. वो करोड़ शिवलिंग होते सर. हा सरकतंय. गार पाणी उडलं. हा काढलं. मूर्ती दिखते. हा मूर्ती. तू मूर्ती दिसते आती. लक्ष्मी माता. लक्ष्मी माता मूर्ती. वो सारे ऊपर है ना मैम. विष्णु का शिव मंदिर है सर इधर. ये किधर गए लोग? अंदर मंदिर भी है सर इधर. और विष्णु भगवान जी का दशावतार का मूर्ति भी है सर. अच्छा. हम लोग भी जाने वाले हैं क्या? हाँ कौन रह रहे हैं. अच्छा.
काय बोलायचं काय नाही बोलायचं, मजा घे फक्त आता. हात निकाल ना पण. एक दगड आहे तो बघून दगडच बघतो बोललो नाही अन्ना हिंदी सीख गया. बाय बाय. Stay safe. Don't do anything stupid. हो मी येईन उद्या परवा येईन. हे आहे हजाराराम टेम्पल. हजाराराम म्हणजे हजार राम. प्रभू श्रीराम यांची पूर्ण जीवनशैली आणि रामायणातील कथा या दगडांवरती कोरलेल्या आहेत, म्हणून या मंदिराला हजार राम असे म्हटले जाते.
बघा मित्रांनो, ही तीच गुफा आहे जिथे प्रभू श्रीराम, लक्ष्मण, जामवंजी, सुग्रीव हे लोक चिंता करत बसले होते की सीतेमातेला शोधायचं कसं. आणि हीच ती जागा आहे जिथून प्रभू श्रीराम यांनी बालीला बाण मारून त्याचा वध केला होता. राम और सुग्रीव पहली बार यहीं पे मिले ना.